व्हिडिओचं टायटल वाचून तुम्हाला आज कळलंच असेल की मी कशाबद्दल बोलणार आहे. आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे ती बाहेर नसतात, ती आपल्या आतच असतात. फक्त ती उत्तरे पाहण्याची आपल्यात क्षमता नसते. माझ्या विपश्यनेला जाण्याचं पहिलं कारण असं होतं की विपश्यना ही पूर्णपणे फ्री असते. तिथे राहण्याचा, खाण्याचा व जेवण्याचा काही खर्च नसतो. ती सगळी सेवा आपल्याला मोफत दिली जाते. तिथे धर्म विकत घेत नाहीत, तिथे ज्ञान विकत घेत नाहीत. तिथे गुरु आणि शिष्य यांच्यामध्ये पैसा नसतो. राहणं, खाणं, शिक्षण हे सगळं दानातून चालतं. मला ही कल्पना फार आवडली, कारण जगातल्या प्रत्येक गोष्टीला काही ना काही किंमत आहे. आणि विपश्यना साधना ही मनाची शांतता देत होती, तीही 0 पैशात. हे मला फार आवडले. माझं विपश्यनेला जाण्याचं दुसरं कारण असं होतं की माझ्या 2 वर्ष आधी माझ्या आयुष्यात माझ्या वडिलांचं निधन झालं होतं. माझ्या आयुष्यातील सर्वात दुःखद घटना. माझे वडील गेले. 1-2 महिने नाही, पूर्ण 2 वर्ष झाले तरी मी त्रासातून बाहेर येत नव्हतो. काही लोकांनी त्यांच्या शेवटच्या क्षणात त्यांना न दिलेला आदर हा माझ्या मनात विषासारखा घोळून माझ्या मनात त्यांच्याबद्दल द्वेष निर्माण करत होता. त्यांच्या त्या क्षणाला आठवल्यावर माझ्या मनात दरवेळेस राग निर्माण करत होता. मी तो राग कुणाशी शेअर केला नाही. हळूहळू त्या रागाचं रूपांतर माझ्या मनात विषाचं झालं आणि ते विष वाढून मलाही फार आतून त्रास होत होता. मी ते कुणाशी शेअर केलं नाही. बाहेरून मी हसत होतो, पण आतून तो मला खात होता. पण आतून मी तुटत होतो. माझं विपश्यनेला जायचं तिसरं कारण म्हणजे माझं लग्न तुटलं. हा निर्णय पूर्णपणे माझा होता. माझ्या वडिलांच्या जाण्याच्या नंतर माझ्या घरातल्यांनी माझं लग्न एका मुलीशी ठरवलं. त्या मुलीच्या माझ्या आयुष्यात येण्याने मला त्या दुःखावरनं, माझ्या वडिलांच्या निधनाचं जे दुःख होतं त्याच्यातनं बाहेर पडायला थोडं सोपं गेलं. पण नंतर मला त्या मुलीबद्दल, तिच्या भूतकाळाबद्दल आणि तिच्या वर्तमान काळाबद्दल काही गोष्टी कळल्या. मी निर्णय घेतला, हे लग्न होणार नाही. कोणाच्या दबावाखाली नाही. तर मला माहीत होतं जिथे सत्य नाही तिथे कोणतंच नातं टिकू शकत नाही. पण ते नातं मोडलं. तिचा अभाव तो माझ्या मनावर कायमचा जखम बनवून राहिला. मी स्वतःला म्हणत होतो, तू बरोबर केलंस. पण मन म्हणत होतं, तू हरवलास. त्या त्रासाचा आवाज माझ्या आतमध्ये खूप मोठ्या प्रमाणात होत होता. माझ्या विपश्यनेला जाण्याचं माझं 4थं कारण असं होतं की माझी नोकरी आणि माझ्या नोकरीतल्या असलेल्या अपेक्षा. मी कामात सिन्सिअर होतो. खूप प्रयत्न केले, जास्त जबाबदाऱ्या घेतल्या, इन्क्रिमेंटही झालं. पण माझ्यासोबतच्यांना माझ्यापेक्षा जास्त इन्क्रिमेंट झाल्यामुळे माझ्या मनात प्रश्न, मी चुकीचा आहे का? किंवा हा जगाचा नियम आहे? जास्त पैसा, जास्त नाव, जास्त ओळख हे सर्व एवढं महत्त्वाचं आहे का? पण माझ्या मनातील या भावना मला याचा सतत विचार करण्यासाठी भाग पाडत होत्या. या सर्व कारणांमुळे मी विपश्यनेला गेलो. आणि विपश्यना जशी सुरुवात झाली तसंच मला त्याच्यातून खूप गोष्टी शिकायला मिळाल्या. जशी विपश्यनेला सुरुवात झाली तसे माझ्या आतले आवाज थांबले. बाहेरचे आवाज बंद झाले आणि आतले आवाज खूप मोठ्याने सुरू झाले. पहिल्या दिवशी फोन बंद, बोलणं बंद, काही लिखाणकामही नाही, लिहिणंही बंद. फक्त स्वतःशी आत बोलणं. तिथे कोणीही एकमेकांना ओळखत नव्हतं. कुणाचा किती पैसा, कोण कुठून आलं, कुणाचा काय स्टेटस याची कुणालाही काही पर्वा नव्हती. कोण तिथेही आपल्याला जज करणारं सुद्धाही नव्हतं. फक्त तुमचं शरीर, तुमचा श्वास आणि तुमचं मन. मी आधी 10 मिनिटंही सुद्धा शांत बसू शकत नव्हतो, पण तिथे तासनतास बसणं. मी स्वतःला पाहायला लागलो. जसे दिवस गेले तसे मी स्वतःच्या भावना पाहू लागलो. वेदना आली, माझा पाय दुखायला लागला. मी हललो नाही. 2-3 मिनिटांनी जाणवलं ही वेदना निघून गेली आहे. तेव्हा मला माझी पहिली शिकवण मिळाली. कोणतीही भावना, कोणतेही दुःख, कोणताही विचार हे कायम नसतं, ते निघूनच जातं. वडिलांच्या आठवणी, भांडण झालेली माणसं, मी तोडलेलं लग्न, याच्या विचारांनी मला आत खूप त्रास होत होता.
तसे मी माझ्या मनात एक झाड लावले आहे आणि त्याला मी रोज पाणी घालून वाढवत होतो. दुसऱ्यांनी जे केलं, जे नाही केलं, जे संपलं होतं, या गोष्टींचा पुन्हा पुन्हा विचार करून मी माझा त्रास वाढवत होतो. तेव्हा मला माझी दुसरी शिकवण मिळाली की मीच होतो जो मला दुःख देत होता. इन्क्रीमेंट मिळाली, पण ती मनासारखी नव्हती. त्याचा मला एवढा त्रास नाही झाला, पण दुसऱ्यांना माझ्यापेक्षा जास्त इन्क्रीमेंट मिळाली, त्याबद्दल मला दुःख होतं. हा खूप मोठा फरक आहे. पैसा समस्या नाही, पण पैशाबद्दलची आसक्ती तुम्हाला जाळ. मी माझे प्रश्न सोडवले नाहीत. विपश्यनेने मला त्यांचे मूळ दाखवले. मेडिटेशनमुळे मला कळालं मी नेहमी बाहेरच्या लोकांना दोष देत होतो, पण माझ्या मनातील राग, द्वेष हेच माझ्या मनातलं विष होतं. त्या विषाला मी वर्षानुवर्ष जुंपलं होतं. मला ज्या व्यक्तींबद्दल राग होता त्या व्यक्तींना सुद्धाही माहीत नव्हतं की मी एवढा त्रस्त आहे. माझं शरीर, माझं मन त्याची किंमत देत होतं. विपश्यनेचा 8वा आणि 9वा दिवस. माझं जीवन बदलायला सुरुवात झाली. शरीराची वेदना कमी झाली नाही, पण माझ्या मनाची प्रतिक्रिया कमी झाली. वेदना आहे पण मी हलत नाही. विचार येतात पण मी त्यांना पकडून बसत नाही. तेव्हा माझ्यामध्ये काही बदल झाला. मी शेवटी त्या लोकांना माफ केलं ज्यांनी माझ्या वडिलांच्या शेवटच्या क्षणात त्यांना आदर दिला नाही. मी त्या मुलीलाही माफ केलं जिने मला आयुष्यात एकत्र राहायचे स्वप्न दाखवून माझा विश्वासघात केला. मी स्वतःलाही माफ केलं कारण मी इतका काळ दुःखात राहिलो. तेव्हा मला कळलं माफी ही दुसऱ्यांसाठी नसते तर ती स्वतःसाठी असते. विपश्यनेने मला याच सर्व गोष्टी शिकवल्या. पहिलं म्हणजे भावना येतात आणि जातात, त्या काळ्या पांढऱ्या नाहीत, त्या फक्त आहेत. दुसरं म्हणजे राग, लोभ, द्वेष, तृष्णा या सगळ्या भावना आपणच वाढवतो. तिसरं म्हणजे भूतकाळ आपल्याला सध्यात ठेवत नाही, भविष्य आपल्याला वर्तमानातून खेचतं. जीवन फक्त वर्तमानात आहे. चौथं शिकलो म्हणजे दुःखाला घाबरू नका आणि सुखाला चिटकू नका. जे काय आहे ते सगळं तात्पुरतंच आहे. पाचवं जे शिकलो ते म्हणजे निसर्गाचाच नियम आहे. जे काय आहे ते कायमस्वरूपी कधीच राहत नाही. जे काय आहे ते अनित्य आहे. जर तुम्हालाही मनात राग आहे, दुःख आहे, कशाची चिंता आहे, पैशाची चिंता आहे किंवा तुमचं कुठलं नातं तुटलं आहे, तर तुम्ही सुद्धा माझ्यासारखं पळू नका, त्याच्याशी लढूही नका. फक्त शांत बसा आणि ऑब्झर्व करा. विपश्यना तुम्हाला त्या प्रश्नांची उत्तरं देत नाही, ती तुम्हाला स्वतःला भेटायला शिकवते. या सर्व गोष्टी मला विपश्यना साधनेने शिकवल्या.